एवढे पदार्थ आणले होते ना खायला, तोंडाला पाणी सुटत होतं. किती खाल्लं मी नक्की बघून जा. ह्या दिवसाची वाट लई दिवसापासून पाहत होता महेश. आता आपल्या महेशच्या मागलचं टेन्शन संपून गेले राव. म्हणजे आज होता महेशचा लास्टचा पेपरला जाण्यासाठी इकडे थांबलो होतो. जुबा केसरीने इकडे समजा लाल करून टाकलेला दिसायचं. जाऊ द्या, आपल्याला जायचं पेपरला. आता माझ्यासोबत अजून एक जण होतं, त्याचं सेंटर वेगळं होतं, त्याच्यामुळे अगोदर नाही का त्याला सोडलं. आपल्या सेंटरला आता लास्टचा राम राम घालून चला बाय बाय करून टाकू. आई लय दिवस झालं वाट पाहतो. हो, शेवटचा पेपर कधी येतो? शेवटचा पेपरच देऊन येतो. चला भेटू नंतर. ए थांबा, अजून जायचं आपल्याला उन्हामध्ये तळत दुसरीकडे. तोंडाला बांधाय काहीतरी आणाय पाहिजे होतं. लय मोकार किरून पडले रे. थांबा, आता लक्षात आलं खिशामध्ये रूम आले भाऊ. मला तो बांधायचा होता, असं ते पुढून बांधत ना, पण बांधायची नाही गेलो. वारण उडूच लागला, असा बांधून टाकला. तुम्हाला सांगायचं राहिलं कुठं जायलो आपण जायलो शूटला. जायलो नाही, आपण आलो शूटला. आता लहान लेकराचं अन्नप्राशन होतं ना, अजून काहीतरी होतं. त्यासाठी नाही का 56 भोग आणले होते, 56 प्रकारचे 56 पदार्थ. ते बघितलं की तोंडाला पाणी सुटू लागलं. पहिलं आलंय ते काम करून नंतर बाकीचं बघू. असं बघितलं न समजा, असं खायला दिसू लागलं इथून तिथून. थांबा शिवबाया, कार्यक्रम झाला, आता बाजूला घेऊ. समजा आपण जे आपण स्वप्न बघितलं होतं ते साकार झालं. शेवटी आपणच खाल्लं. एवढे पदार्थ दिले त्याने खायला. कोणता खाऊ कोणता ठेवू काही कळणार गेलं. मनात येईन ते खाल्लं. जे खाऊ वाटतं ते खाल्लं. नुसतं गोड खाल्लं. प्रत्येक पदार्थ खाल्ला होता नुसतं गोड खाऊन ना. गोड काही बघितलं की येड्यावानी वाटू लागलं. आता समजा खाऊन समजा विषय खोल करून टाकला. चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. गुड बाय.